अरे शिवसेना नसली असती तर ना तर तो रस्त्यावर भीक मागत फिरला असता. फुटणार तर कोण? गद्दार, लाचार, पैशाच्या जोर विकले जाणारे लोक. तुझा पोरगा काल परवा म्हणाला की 10 वर्ष आम्ही त्या आदित्य ठाकरे यांच्या बरोबर काम केलं, आम्हाला नोकरासारखी पदवी दिली. अरे मग तुझा पोरगा नोकर होता का 10 वर्ष? का मातोश्रीच्या काय फडशा साफ करत होता का? साफसफाईला होता मातोश्रीमध्ये? चान, बिस्किटान, कॉफियान या कामासाठी हे काम केलं का तू 10 वर्ष? शिंदे गटाचा काय तर सभा होती आणि त्या सभेमध्ये नेहमीप्रमाणे शिंदे गटाचे काही भुकणारे लोक, आता इतर पदवीधांना देत नाही, त्याला पहिल्यांदा 1 नंबर भुकणारा म्हणजे कोण असेल तर तो रामदास कदम, म्हणजे रडका राम्या. त्या राम्यानं असं म्हणलं की आदित्य साहेबांना काय तर तो पेंग्विनची काय तर उपमा दिलाय त्यानं. म्हणजे खाल्लेल्या ताटावर लात मारणारा राम्या कदम याची एवढी हैसियत वाढली का तो उद्धव साहेबांवर टीका करेल, अगर आदित्य साहेबांवर टीका करेल? अरे खाऊन खाऊन किती खाल्ला रे राम्या कदम, किती खाल्लास? ठाकरेच्या जीवावर एवढा मोठा झाला, पैसा कमवला, तुझी हैसियत आहे का? लायकी आहे का तुझी? म्हणून लायकी नसणाऱ्या माणसाने उद्धव साहेबांवर आणि आदित्य साहेबांवर टीका करू नये. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही काही बोललो तर ठाकरेकडनं काही प्रत्युत्तर येणार नाही, हा तुमचा भ्रम आहे. हे तुमच्यासारख्या अशा कुपोषित बेडकांना बोलण्यासाठी आमच्यासारखे शिवसैनिक खंबीर आहेत. तुम्ही किती जरी ठाकरेवर भुकलं किंवा उद्धव साहेबांवर किती टीका केली, उद्धव साहेबाला फरक पडत नाही. तुमच्यासारखे चिंधीचोर लोक आमचं काही वाकडं करू शकत नाही. म्हणून या राम्या कदमला सांगतो, तू जेवढा उंचीचा आहे तेवढ्या उंचीचं बोल. तुझी उंची तेवढी नाही उद्धव साहेबाला बोलायची. आता तुला काय दिलंय काय नाही दिलं हे तमाम महाराष्ट्र जनतेला माहित आहे. तू कुणामुळे मोठा झाला, काय झाला. तुझा पोरगा काल परवा म्हणाला की 10 वर्ष आम्ही त्या आदित्य ठाकरे यांच्या बरोबर काम केलं, आम्हाला नोकरासारखी पदवी दिली. अरे मग तुझा पोरगा नोकर होता का 10 वर्ष? का मातोश्रीच्या काय फडशा साफ करत होता का? साफसफाईला होता मातोश्रीमध्ये? चान, बिस्किटान, कॉफियान या कामासाठी हे काम केलं का तू 10 वर्ष? मग तू 10 वर्ष जर तुला स्वतःला वाटत असेल की मला नोकर म्हणून त्याने काम करून घेतलं, मग तू 10 वर्ष राहिला कशाला झक मारत? राहिला कशाला मग? अरे तुम्हाला खूप बोल वाटतंय. आपण आता आम्हाला पण संस्कार आहेत बाळासाहेब ठाकरेंचे, पण तुम्ही जर खालच्या पातळीवर गेलात तर हा शिवसैनिक शान बसणार नाही. तुम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यायला खंबीर आहे. आता तुम्ही सत्तेवर आहात ना, महाराष्ट्र जनतेची कामं करा. उठसूट उद्धव ठाकरे, संजय राऊत काय लावलंय? अरे तुम्ही सत्तेत आहात सध्या, ईव्हीएमच्या जीवावर का होईना सत्तेत आहात ना. जनतेची कामं करा, महाराष्ट्रातील जनतेची कामं करा. लाडक्या बहिणीचे 5 लाख बहिणींना तर तुम्ही आता पैसे द्यायचं बंद केलं. जे तुम्ही लाडक्या बहिणीच्या जीवावर आज सत्तेवर आला त्या बहिणींचे पैसे बंद केले तुम्ही. काही योजना, आमच्या शिवभोजन थाळी सारख्या योजना सुद्धा तुम्ही बंद करणार आहात. हा कुठंतरी विषय डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही ठाकरेवर टीका करत आहात. 5 वर्ष तुम्ही असेच घालवणार आहात का? तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही का? महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला जर मतदान दिलं असेल खरंच, मग तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेच्या भावना, अगर त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या नाहीत का? हा माझे आमदार फोडाचा, हा माझे नगरसेवक फोडाचा, हे असले धंदे तुम्ही करणार का? म्हणून रामदास कदम सारखी ही पिलावळ रोज भुकणारी उद्धव साहेबावर, अरे शिवसेना नसली असती तर ना तर तो रस्त्यावर भीक मागत फिरला असता. लक्षात ठेव. म्हणून आमचा आता तोंड उघडायला लावू नको. वारंवार तुझ्यावर टीका करायला सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली आता. आणि कोणतरी म्हणलं की आता उरली सुरली ठाकरेची शिवसेना संपून टाका. अरे ज्या ठाकरेच्या शिवसेने जेव्हा तुम्ही आज पक्ष स्थापन केलात ना, अमित शहा कडून घेऊन, कोणाच्या बापाचा बाप जरी आला ना किंवा ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली आला तरी शिवसेना फोडू शकत नाही कोण. काय शिवसेना फोडण्याची तोडण्याची स्वप्न बघू नका. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे, माझा कडवट शिवसैनिक हा अंगार आहे, अंगार. त्याच्या नादाला लागू नका, भस्मसात व्हाल. आम्ही बाळासाहेब ठाकरेचे कडवट शिवसैनिक आहोत. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत या शिवसेनेचा एक
शिवसैनिक फुटू शकत नाही. फुटणार तर कोण? गद्दार, लाचार, पैशाच्या जोर विकले जाणारे लोक, जे 4 पक्ष फिरून आलेले अवलाद असेच जातील. निष्ठावान शिवसैनिक, जो कष्ट करणारा शिवसैनिक आहे, तो कधी ठाकरेला सोडणार नाही. कारण की पिंडीला पाय लावण्याची प्रथा आमच्या शिवसैनिकांमध्ये नाही. स्वतः कष्ट करेल, स्वतः स्वाभिमानानं जगेल, स्वतः कष्ट करून कमवेल, त्या कमवलेल्या पैशानं तो जगेल. हे बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलेल्या स्वाभिमानी जगाला. तुमच्यासारखे लाचार कुत्रे म्हणून आम्ही जगणार नाही. म्हणून सांगतो, अवकातीमध्ये राहा. कोणी शिवसेना उरली सुरली शिवसेना म्हणत असेल, त्याला म्हणतो तुमच्या बापाचा बाप जरी आला तरी शिवसेना कोणी फोडू शकणार नाही, तोडू शकणार नाही. हा शिवसैनिक शिवसेनेपासून कोणी तोडणार नाही आणि कोणाच्या बापात दम नाही तेवढा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.